एक खासगी कंपनी आणि निघोजे ग्रामपंचायत यांच्या निराधार ज्येष्ठ नागरिकांना मोफत 2 वेळचे जेवण देण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे। निघोजे ग्रामपंचायतमध्ये या उपक्रमाची सुरुवात करण्यात आल्याचे संबंधित कंपनीचे अधिकारी व सरपंच यांनी सांगितले। आपका अजया खुल्लर। हाँ। और ऐसा लगता है मेरे को इधर आके कि मैं इधर पहले बहुत सालों से इस गांव का कोई सदस्य हूँ। जितने लोग हैं मेरे सब ऐसे लगता है जैसे मेरे कुटुंब है, और वो जितना जितना हमारा हिम्मत है उस हिसाब से हम इसको एंगेजमेंट बढ़ाते जा रहे हैं। अच्छा। तो ये मेरा खुद का रुझान है। अच्छा। कि बुजुर्गों के साथ काम करना। तो पहले हमने अजय अजूबा का किया, उसके बाद हमने अब ये छोटा सा कार्यक्रम लिया। जितनी हमारी हिम्मत होगी हम इसको बढ़ाएंगे। अच्छा। हमारा कोई कंपनी का काम तो चल ही रहा है। आपकी कंपनी का नाम क्या है? परमाड़ा हिंदुस्तान। अच्छा। परमाड़ा है, खराबवाड़ी में जाती है, और एक लेजर कैन है। तो वो जो कंपनी का तो चल रहा है, लेकिन ये मेरा पर्सनल रुझान है और मेरे को इधर बहुत ऐसा लगता है कि जैसे मेरा ये घर है। अच्छा। यहाँ से गुड़गांव का रहने वाला हूँ मैं। अच्छा। उधर नहीं कर सका अभी तक। अच्छा। हाँ, लेकिन इधर आते ही ऐसे मेरे लिए नेचुरली हुआ है, स्वाभाविक हुआ मेरे तरीके। 2016-17ला ज्यावेळेस मी सरपंच असताना मदनलाल मोहनलाल खुल्लर या धर्मदायी संस्थेने आणि तसेच प्रमोडा हिंदुस्तान आणि लेझर किंग या आपल्याकडे 2 शॉप आहेत, तर त्यांनी त्यांच्या माध्यमातून आपल्याला आजी आजोबा केंद्राची उभारणी करून दिली होती। आणि त्या तिथे ते ना विविध उपक्रम राबवत असतात। जसे त्यांच्या आईचे वर्ष श्राद्ध असते त्यावेळेस ते ना लोकांना अन्नदान, ब्लड डोनेशन असे वेगवेगळे उपक्रम राबवत असतात। सर नव्हे तर त्यांच्या ज्या मॅडम आहेत त्या मॅडम पण वारंवार इथं सक्रिय असतात, ग्रामपंचायतमध्ये येतात, वारंवार विचारणा करतात, कुठला उपक्रम राबवता येईल अशा अनेक गोष्टी विचारल्या जातात। आणि त्याच विचारातून ग्रामपंचायत आणि कंपनीच्या माध्यमातून विचारमंथन होऊन आज जे वृद्ध लोक आहेत, ज्यांना जेवणाची सोय नाहीये, ज्यांच्या घरी करायला कोण नाहीये, अशा लोकांसाठी त्यांनी 2 टाइमाचा डबा देण्याचं निश्चित केलेलं आहे। 1 ऑगस्ट पासून हा उपक्रम राबवणार आहे आणि त्याचीच एक सुरुवात म्हणून थोडेसे स्वीट देऊन त्या लोकांना उपक्रमाची सुरुवात केलेली आहे। आणि साहेबांचे त्याबद्दल खूप खूप असा आभार। आणि अशीच प्रेरणा घेऊन बाकीच्या इंडस्ट्रीने सुद्धा वेगवेगळे उपक्रम राबवावे असं मी आवाहन करीन।